मोबाईलचा स्क्रीन गार्ड एका मोबाईल दुकानदाराच्या जीवावर बेतलाय। 50 रुपयांच्या स्क्रीन गार्डच्या वादात दुकानदाराची अल्पवयीन तरुणांनी हत्या केली आहे। एका जीवापेक्षा 50 रुपये मोलाचे कसे ठरले पाहूया। मोबाईलचा स्क्रीन गार्ड बेतला जीवावर। बार्गेनिंगच्या वादात दुकानदाराची हत्या। अल्पवयीन मुलांकडून दिवसाढवळ्या हत्या। मोबाईलचा स्क्रीन गार्ड मोबाईलचं संरक्षण करतो, मात्र याच मोबाईलच्या स्क्रीन गार्डमुळे एकाचा जीव गेलाय। हो, हे खरं आहे, कारण अवघ्या 50 रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादात एकाची हत्या झाली। सांगली शहरात दिवसाढवळ्या एका मोबाईल दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलचं संरक्षण करण्यासाठी स्क्रीन गार्ड खूप महत्त्वाचं आहे। बाजारात स्क्रीन गार्ड अगदी स्वस्तात म्हणजे 30 रुपयांपासून मिळतो, मात्र या स्क्रीन गार्डची किंमत 100 रुपये सांगितली म्हणून सांगलीतल्या विपुल गोस्वामी या दुकानदाराची अल्पवयीन मुलांनी हत्या केली आहे। सांगली शहराच्या एसटी स्टँडच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकरण झालेले आहे। त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे, त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे। 4 आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी। त्याच्यामध्ये त्यांचे वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं माहिती झालेली आहे। आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन 3 आरोपींच्या ताब्यात घेतली। मूळ राजस्थानचा असलेल्या विपुलचं सांगलीच्या एसटी स्टँड जवळ विपुल भैरवनाथ हे मोबाईल शॉप आहे। 4 अल्पवयीन मुलं मोबाईलचं स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानात आले। विपुलनं त्यांना मोबाईलचा स्क्रीन गार्ड दाखवून किंमत सांगितली 100 रुपये, मात्र अल्पवयीन मुलांनी तो 50 रुपयाला मागितला। भाव करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला आणि त्यामध्ये चौघांनी धारदार शस्त्रांनी विपुलवर 20 ते 25 वार करत त्याची हत्या केली। या घटनेत क्षुल्लक कारणावरून दुकानदाराचा जीव गेल्यानं परिसर हादरलाय। वाद होता अवघ्या 50 रुपयांचा, मात्र मानवी जीवापेक्षा 50 रुपये मोलाचे ठरले। यातून मानवी संवेदना किती बोथट झाल्यात हेच दिसून येतंय। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।